शरू शरू दार उघड ना. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. खरंच खरंच आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. हे सगळं खूप अचानक घडलं. प्लीज मला समजून घे. माझ्याकडे दुसरं कुठलंही ऑप्शन नव्हता म्हणून मला हे लग्न करावं लागलं. प्लीज शरू दार उघड ना. मला माहिती आहे मी तुझा गुन्हेगार आहे, पण तू बाहेर ये आणि मला जी काही शिक्षा द्यायची ती दे. पण प्लीज बाबाशी बोलणं टाकू नको ना यार. तुला माहिती आहे ना बाबा तुझ्याशिवाय जगू शकत नाही. प्लीज शरू प्लीज दार उघड ना. मी तुला रिक्वेस्ट करतोय. एकदा आपण नीट बसून बोलूयात. शरू सगळं चुकलं. या चंद्रविलास मध्ये आलो नसतो तर हे काही घडलं नसतं. सगळं चुकलं. काही चुकलं नाहीये. मी चंद्रविलास मध्ये आले ते तुझा पास समजून घेण्यासाठी आणि नाना आजोबांसाठी. हे सगळं त्या विभावरी नर्समुळे झालंय आणि तुझ्यामुळे. तू मला फसवलंस बाबा. त्यामुळे चंद्रविलासला नावं ठेवू नकोस. मी तुला म्हणायचंय ना मला एक्सप्लेनेशन देऊ नको, कारण माझा तुझ्यावर विश्वास होता. विश्वास होता म्हणजे शरू मग आता काय नाहीये. एवढं सगळं झाल्यावर विश्वास असेल माझा तुझ्यावर. शरू तू काय बोलतेस? तू एकदा लक्षात घे. काय बोलतेस काय तू? तुझा बाबा काय तुला एवढा मूर्ख वाटतो का? वाटेल त्या बाईशी जाऊन लग्न करायला? मला दुसरा काही ऑप्शन नव्हता. प्लीज समजून घे. पुन्हा पुन्हा तेच बोलल्याने माझा राग कमी होणार नाहीये. तुला कळतंय ना तुझ्या या डिसिजनमुळे माझ्यावर आणि इतर सगळ्यांवर काय परिणाम झालाय ते? मला कळत नाही तू काय एवढी चिडतेस. चिडू नको तर काय करू मी? शर्वरी, जे झालं त्याच्यात तुझ्या बाबांची काहीच चूक नाहीये. बाबा मी तुझ्याशी बोलते. मला बाकी कोणाशी बोलायचं नाहीये. नाना, नाना, शर्वरी लहान आहे पण तुम्ही तरी समजून घ्या. मला कळतंय हे सगळं अचानक झाल्यामुळे तुम्हाला आणि शर्वरीला खूप मोठा धक्का बसलाय. पण नाना एकच सांगते, ह्या सगळ्यामध्ये महाजनांचा काहीच दोष नाहीये. उलट या लचके तोडणाऱ्या गिधाडांच्या जगात महाजनांसारखी पण माणसं आहेत ज्यांच्यामुळे माणुसकी चांगुलपणा टिकून आहे. नाना त्यांनी फक्त माझ्याशी लग्न नाही केलं, त्यांनी मला त्या नरकातून वाचवलंय. माझा धीर नाना, तुम्ही आमच्या सगळ्यांपेक्षा मोठे आहात. मोठ्या मनानं माफ करून टाका. आता इथून पुढे काय होणार आहे माहित नाही, पण पुढच्या प्रवासासाठी तुमचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत नाना. मालकीनबाई डोले पुसा. भरल्या घरात असं रडून चालत नसतंय तुम्हाला. नवीन आयुष्य सुरू झालंय आता. इथली सगळी कर्तव्य तुम्हालाच पार पाडायची आता. आणि मालकासोबत प्रत्येक गोष्टीत साथ द्यायची तुम्हाला. रडून कसं चालेल? हा? शरू 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 ऐक. शरू काय? शरू नो ऐक माझं. मला प्लीज मला समजून घ्यायचा प्रयत्न कर. तू का समजून घेऊ मी तुला? तू मला समजून घेतलास का? विभावरी नर्सला वाचवण्यासाठी लग्न केलं असं म्हणालास तू. पण या सगळ्यात एकदा तरी माझा विचार केलास का?
तुम्ही दोघंच सगळा डिसिजन घेऊन मोकळे झालात आणि मी तुझी मुलगी, माझा विचार नाही केलास तू. ऐक मला समजावू नकोस तू, काही मला नाही ऐकायचं. पण मला सांगायचंय मला तुला. नाही ऐकायचंय. साधा शर्ट घ्यायचा असला तरी 100 वेळा फोन करायचास तू. शरू हा शर्ट घेऊ का तो शर्ट घेऊ असं विचारायचास. मग लग्नासारखं मोठं डिसिजन घेताना मला का नाही फोन केलास तू? मला का नाही विचारा असं वाटलं तुला? माझा विश्वासच बसत नाहीये. माझा बाबा असं काय करू शकतो? मला काही दुसरा ऑप्शन नव्हता. मी तुला तेच सांगायचा प्रयत्न करतोय. बाबा मला काही ऐकायचं नाहीये. तू जा इथून. ऐक ना, तू प्लीज जा तू इथून. इथे शांतपणे बस. तू बाबा तू जा ना. बसून बोलू ना. नाही तू जा. मला एक्सप्लेनेशनच नको आहे पण काही. मी एक्सप्लेनेशन नाही देते. जे काही घडलं ते मला नीट सविस्तर यार, दिस इज नॉट फेअर यार. माझा जा. मला माहिती आहे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली आहे. पण माझं तुमच्यासारखं नाही आहे. तुम्हाला वाटत असेल मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवलंय, पण तसं नाही आहे. तसं कधीच होणार नाही नाना. ताण लागली असेल ना? भागेन आता सगळी ताण. हं? पाणी घ्या की. स्वतःच्याच घरात घाबरायचं वय. 12 खोल्या, 16 खिडक्या, 20 दार, रांधायला खोली आणि खोल खोल हिर. असा आहे सगळा चंद्रविलास. आणि आता हा चंद्रविलास तुमचा आहे मालकीनबाई. अगं मालकीनबाई काय? बाबो, मालकीनबाई नाही म्हणलं तर मालक रागवतील ना. मालकीनबाई या घरातली हर एक वस्तू तुमची आहे. तुमची मालकांची खोली वर आहे. मालक मालक आले. काय? कुठे आहेत मालक? अहो धीर धरा की. मालक, शरीवरी लहान आहे. मोठ्यांमधलं तिला काही कळत नाही. पण काळजी करू नका, मी आहे ना. मी समजावती शरीवरीला. हा, मी प्लीज प्लीज तिला समजवायच्या भानगडीत पडू नका.
हे बघा, जखम साफ केलीये मी, पण ती भरेपर्यंत काही जड उचलायला जाऊ नका. पण हा तुमचा रुमाल. अहो, तो असू द्या, मी घेईन नंतर. नाना काय करताय? अहो, काय नाना हात सोडा. ना, काय? तू बघ. आणि आज जे काय मी पाहिले ना, माझ्या डोळ्यांनी असं वाटलं डोळे फोडून घ्यावेत. केस विस्कटलेले, चेहऱ्यावर टेन्शन, पदर खाली आलेला आणि दोघं एकमेकांच्या मिठी. तारा, तारा, इकडे. काय आहे हे सगळं? काही राहून गेलं काय? हे काय आहे सगळं? हे तुला काय अक्कल आहे का ग? अहो मालक, सगळी केली की तयारी, फुलं टाकलीत, माला. तुम्ही सांगा, अजून काही करायचं आहे का? पायगडे टाकू काय? गप्प बस तू, गप्प बस. हे लग्न म्हणजे काय हौसे मौजेसाठी लग्न केलं असं वाटतंय का तुला? स्वतःची अक्कल जर का वापरता येत नसेल तर बाहेर व्हायचं पहिल्यांदा, कळलं? अहो मालक, एवढं रागवायचं नसतंय. मला सांगू नको मी काय करायला पाहिजे आणि काय नाही ते. हे लग्न म्हणजे एक तडजोड आहे, तडजोड. कुठला तरी जीव वाचवण्यासाठी केलेली तडजोड आहे. विभावरीजी, प्लीज आत या. विभावरीजी, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय एम व्हेरी सॉरी. हे सगळं तुम्हाला ऑकवर्ड करावं म्हणून केलेलं नाहीये. मला यातलं काही माहिती नव्हतं. या बिंडोक बाईनी हे सगळं केलेलं आहे. प्लीज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. मी तुमची व्यवस्था वेगळ्या खोलीमध्ये करतोय. हे सगळं 5 मिनिटाच्यात आवरलेलं पाहिजे मला. लग्न झालंय, मग आता मन जुलतीलच की. एकीकडे दोघांची मन जुलणार आणि एकीकडे दुसरीचा जीव जाणार. महाजन! नाना! नाना! महाजन, काय झालं? हा, आत्ता ओरडलात ना तुम्ही. काय झालं? मी शांत व्हा, शांत व्हा. ते नाना, हा, शांत व्हा, शांत व्हा. मला पाणी पाणी मी देते. तुम्ही शांत व्हा. स्वप्न बघितलं का तुम्ही? हा, काय झालं? अगं नाही, काय नाही. हा, काही नाही. कसं केवढ्यांदा ओरडलात तुम्ही? तुम्ही ते तुमचा आवाज ऐकून आले.
खाली होते खोलीत. सॉरी. नाही ठीक आहे, तुम्ही झोपा आता. हा काय झालं? महाजन, ते मी इथं झोपू शकते का? मला खाली खोलीत एकटीला. ऑफकोर्स मला सुचायला पाहिजे होतं. ही जागा नवीन आहे, तुम्हाला सगळंच. तुम्ही एक काम करा, इथे झोपा तुम्ही, मी खाली झोपतो. नाही नाही नाही, मी खाली झोपेन. तुम्ही नाही, तसं नाही. नाही 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 नका. असं कसं? तुम्ही वर झोपा. हे बघा महाजन, तुम्ही ऐका माझं. नाही नाही नाही, अहो हे आता तुम्ही. नाही प्लीज. नंतर झोप लागली का तुम्हाला? नाही म्हणजे वाईट स्वप्न पडलं का तुम्हाला? तुमची तब्येत ठीक आहे ना? अय शरीवरी, डोले लाल झालेत रडून रडून. झोपली नाही वय? मालकावर एवढं चिडायचं नसतंय. हा, बाबावर चिडणार वय? असं रागवून कस चालन? मावशी, पण आत्ता या विषयावर नको बोलूया. असं कसं? आत्ता तर विषय सुरू झालाय. हे बघ, जोपर्यंत डोल्यासमोर एकमेकांच्या तोपर्यंत पिरमानं वागायचं, पिरमानं राहायचं. हा, तो कसंही वागला तरी चालेल. खपून घ्यावं लागन. तू जाशील एक दिवस सोडून त्यांना, मग काय करतील? मला एकटे पडतील ना. मग त्यांच्या आयुष्यात त्यांना साथी पाहिजे ना कोणतरी. आणि ती काल आलेली बाई कुठं घेऊन जाणार वय मालकाला? ती बाबाला माझ्यापासून लांब घेऊन गेली सुद्धा. शरीवरी, तुला कलायचं नाही. मालक चंद्रविलास पासून कुठेही जाणार नाहीत लांब. इथंच राहणार आहेत ते. काय बोलतेस तू? मालक आणि मालकीन काल एका खोलीत झोपले नाहीत. कायचं घे लग्न मग? हा, कलीचं फूल होण्यापासून कुणी रोखू शकणार नाही. लागलेलं लग्न कुणी मोडू शकणार नाही. झालेले विधी टाळता येणार नाहीत. शरीवरी, बरोबर आहे तुझं. तुझा बाबा लांब गेलाय बघ. तू पण लांब जाणार आता. तुझा बाबा तुला लांब पाठवणार. बाबाच्या बाबतीत मी ओव्हर रिॲक्ट तर करत नाहीये ना? नाही,
पण बाबाची अवस्था पण समजून घ्यायला हवी. कदाचित तो म्हणतोय तसं परिस्थितीमुळेच त्याला लग्न करावं लागलं असेल.